आपल्या महाराष्ट्रामध्ये एक कहावत खूपच फेमस आहे। ते म्हणतात ना, सरकारी जी योजना आहे ती चालेल तर पुढील 5 वर्ष, नाही तर आज संध्याकाळपर्यंत सुद्धा बंद होईल। असंच सरकारचं नवीन धोरण सुरू केलंय की आमची जी सरकार आहे ही सरकार देणारी आहे आणि जे बोललो आम्ही ते करून दाखवलं। सरकारने बोललं आम्ही पैसे वाटप करणार, पैसे वाटप केले। महाराष्ट्राचे सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप झाले आणि आता त्यांनी जे वचन दिलं होतं की जानेवारी हप्ता आम्ही वाटप करू मकर संक्रांतीला, जे बोललं ते करून दाखवलं। लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी, महिलांना मकर संक्रांतीच्या दिवशीच महिलांना खात्यात पैसे जमा झाले। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर आले। तुम्ही सुद्धा मेसेज पाहू शकता, इथं मेसेज सुद्धा आलेला आहे की लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले। ठीक आहे, आजचं मुहूर्त साधून महिलांची मकर संक्रांती गोड केली आणि सर्व बहिणींना पैसे वाटप केलेले आहे। ठीक आहे, सर्वांना म्हणजे काही ठराविक जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले, सर्वांचे लाडकी बहीण योजना जी आहे ती अतिशय आनंदाची बातमी आहे। आज महिलांना पैसे वाटप झाले, नवीन यादी जाहीर झाली। बघा आता जी यादी आपल्याकडे आली आहे, मकर संक्रांतीच्या दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले त्याची यादी आली आहे आणि कोणाला पैसे मिळणार, किती पैसे मिळणार ती सुद्धा यादी आपल्याकडे आली आहे। आता आपल्याकडे टोटल 3 विभागाची यादी आलेली आहे। 3 विभागाची यादी मी तुम्हाला सांगतो आणि पूर्ण डिटेलवर त्यावर तुम्हाला माहिती देतो कोणाला पैसे देण्यात आलं आणि कोणकोणते निकष लागू केले ते सुद्धा त्या यादीमध्ये त्यांनी स्पष्ट करून दिलंय। कोणते निकष आहे, कोणाला पैसे वाटप झाले, सर्व काही आपल्याकडे माहिती आली आहे। लाडकी बहीण योजना अखेर आज बहिणींची प्रतीक्षा संपली। आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप होणार। आता बहिणींनी भरपूर दिवसापासून वाट पाहिलं पण जानेवारीचा हप्ता जमा नाही झाला। आता सरकारने मकर संक्रांतीचा हा दिवस नेमला आणि बहिणींना पैसे जमा करायला सुरुवात केली। बहिणींना 3 गिफ्ट सुद्धा मकर संक्रांतीला देण्यात आलंय। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणू शकता। सरकार काय फक्त घेणार नाही, सरकार देणार आहे आणि 3 गिफ्ट सुद्धा महिलांना देऊन टाकले। ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। आता कोणकोणते गिफ्ट मिळाले, सर्वांना देण्यात आलं का काही ठराविक महिलांना देण्यात आलंय? ठराविक महिलांनाच गिफ्ट देण्यात आलंय, पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता 4 राज्यामध्ये वाटप झालेले आहे। सॉरी 4 विभागामध्ये पैसे वाटप झालेले आहे। ठीक आहे, आता लाडकी बहीण योजना आज कोणत्या बहिणींचे पैसे मिळणार आहे, किती पैसे मिळणार? सर्वात मोठा प्रश्न येतो की पैसे मिळाले पण किती पैसे मिळाले आणि म्हणजे जे बाकीचे महिला आहेत त्यांना कधी पैसे मिळणार आणि किती पैसे मिळणार, कोणत्या बँक खात्यात जमा होणार, किती वाजता जमा होणार? बघा आता ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलं महिलांचे मकर संक्रांती गोड झाली, महिलांना पैसे जमा झाले। ज्यांना जमा झाले त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, ज्यांना जमा नाही आतापर्यंत झाले नसतील त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। त्यांना कसं पैसे मिळून जातील आणि रात्रभरमध्ये तुम्हाला आज पूर्ण नाईट पैसे वाटप होणार आहे। तुम्हाला 1 रुपया सुद्धा वाट पाहायची गरज नाही, 1 मिनिट सुद्धा तुम्हाला वाट पाहायची गरज नाही, सर्वांना पैसे वाटप होणार आहे। लाडकी बहीण योजना आता ज्या महिलांना मागचे हप्ते मिळाले नाहीत त्यांना पैसे मिळणार का? आता सर्वात मोठा प्रश्न येतो की ज्या बहिणींना आता मागचे पैसे मिळाले नाही त्यांना पैसे मिळतील का? आणि मागचे जो पहिला तो दुसरा तिसरा चौथा जे पण हप्ता तुमचा राहिला आहे तो तुम्हाला सांगूही शकतो की महिलांना आता जे मेसेज आलेले त्यामध्ये मागचे जे हप्ता आहे ते सुद्धा आता जमा झालेले आहे। बहिणी भरपूर दिवसापासून वाट पाहता, सर आम्हाला एकच हप्ता भेटला, आम्हाला 2च हप्ता भेटला, अशा ज्या महिला मेसेज करतात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। ताई तुम्हाला सर्वांना आता मागचे जे पण हप्ता बाकी होता ते सर्व हप्ता तुम्हाला आता वाटप झालेले आहे। तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही। ठीक आहे, जुलैपासून ते जानेवारीपर्यंत एकूण 7 हप्ते तुमच्या बँक अकाउंटला जमा झाले आणि ज्यांचे जमा झाले नसतील त्यांनी सुद्धा घाबरू नका। तुम्हाला आज पूर्ण रात्रभरमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील। उद्या तुम्ही मेसेज चेक करू शकता, तुमच्या अकाउंटला सुद्धा मेसेज पैसे आलेले असतील, तुम्हाला मोबाईलवर सुद्धा तुमचा मेसेज येणार आहे। ठीक आहे, आता पाहू शकता आपल्या महाराष्ट्रात एकूण 6 विभाग आहेत, त्यापैकी 4 विभागात पैसे वाटप झालेले आहेत। आता 25 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। ठीक आहे, आणि 11 जिल्ह्यात जे बाकी आहे म्हणजे त्यांनी जे ठराव केलेला आहे की या 11 जिल्ह्यात म्हणजे उद्या ना परवा वाटप करणार। या 25 जिल्ह्यात आता त्यांनी 25 जिल्ह्याची यादी आपल्याकडे आलेली आहे। सर्वात प्रथम आपण 25 जिल्ह्यांची यादी पाहू, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि किती पैसे वाटप झाले ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि 3 मोठे गिफ्ट सुद्धा देण्यात आले, ते गिफ्ट सुद्धा तुम्हाला सांगतो। सर्वात प्रथम आपण पाहूया कोणत्या विभागात आता म्हणजे पैसे वाटप झाले। पहिला जो विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभाग। आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी, नागपूर विभागामध्ये सुद्धा आता पैसे वाटप झाले। त्यामधून नागपूर, वर्धा, चंद्रपूर,
भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली. बघा आता या 6 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहेत. काल सुद्धा या जिल्ह्यात पैसे वाटप झाले. बरेचसे महिलांना पैसे मिळाले आणि ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्यांना आज देखील सर्व महिलांना पैसे मिळून जाणार आहे. आज कोणी वंचित राहणार नाही. काल 30% महिलांना पैसे मिळाले तर आज पूर्ण जवळपास 70 ते 80% महिलांना आजच्या आज पैसे मिळून जाणार आहे. तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. ठीक आहे. दुसरा विभाग पाहूया. दुसरा जो विभाग आहे तो म्हणजे नाशिक विभाग. आता नाशिक विभागमध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहेत. नाशिक विभागमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले? नाशिकला, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, तिसरा अहमदनगर. बघा आता या 5 जिल्ह्यात म्हणजे खानदेशातून सर्व 5 जिल्ह्यात पैसे वाटप झाले. सर्व जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. यामध्ये सुद्धा 30 आणि 70 प्रमाणे पैसे वाटप झाले. 30% कालच पैसे वाटप झाले आणि आज 70% महिलांना पैसे मिळालेले आहेत. ठीक आहे. आज पण या सर्व जिल्ह्यात पैसे वाटप झाले. तिसरा विभाग आहे संभाजीनगर विभाग म्हणजे मराठवाडा. मराठवाड्यामधून आता संभाजीनगरला पैसे वाटप झाले, जालनाला सुद्धा पैसे वाटप झाले, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर बघा आणि उस्मानाबाद असं 8 जिल्ह्यात पैसे वाटप झाले आहे. आणि आज सुद्धा 70% महिलांना पैसे मिळणार आहे. आज रात्रभरमध्ये तुम्हाला सुद्धा एक मेसेज येणार आहे. तुम्ही मेसेज आला का उद्या तुम्ही चेक करू शकता आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा तुम्हाला पैसे आलेले आहेत की अजून तुमच्याकडे पैसे आले नाही. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगत जा, जेणेकरून आपल्याला सुद्धा एक सर्वे समजेल की या जिल्ह्यात पैसे वाटप झाले. ते सुद्धा आपल्याला मेसेजद्वारे आपल्याकडे माहिती पोहोचेल. ठीक आहे. फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवायचं आणि व्हिडिओला लाईक करत जा. ठीक आहे. चौथा जो विभाग आहे तो म्हणजे कोकण. आता कोकणमध्ये सुद्धा पैसे वाटप झाले. कोकणमध्ये पहिला जिल्हा आहे ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहरमध्ये सुद्धा पैसे वाटप झाले, रायगडला पैसे वाटप झाले, रत्नागिरीला पैसे वाटप झाले आणि सिंधुदुर्गाला पैसे वाटप झाले. ठीक आहे. असं 7 जिल्ह्यात पैसे वाटप झाले. असं हे 4 विभागामध्ये पैसे वाटप झालेले आहे. एकूण 25 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. आता होणार आहे ते म्हणजे 70% महिलांना पैसे येणार आहे. काल जे वाटप झाले आता पूर्ण रात्रभरमध्ये तुम्हाला 70% महिलांना पैसे मिळणार आहे. ठीक आहे. तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका. इथं पाहू शकता लाईक बटन सुद्धा तुम्हाला दिसतोय. इथं लाईक करून टाका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी असंच मोठी माहिती घेऊन येत असतो, म्हणून तुम्ही आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजना 3 बँकात सर्वात अगोदर पैसे येणार आहे. तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र या 3 बँकांना सर्वात आधी जर तुमचं खातं असेल लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात लगेच जमा होणार आहे. तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा तुमचं कोणतं अकाउंट आहे, कोणत्या बँकमध्ये तुमचं अकाउंट आहे. ठीक आहे. आता अन्नपूर्णा योजनेचं सुद्धा तुम्हाला माहिती दिलेली आहे की आता गॅस सिलेंडर घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न चालू आहे. अन्नपूर्णा योजनेचे 3 सिलेंडर आता नवीन वर्षापासून सुरू झालेला आहे. नवीन वर्ष 2025 पासून घरोघरी 3 सिलेंडर पोहोचवण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केलेला आहे. त्याची पात्रता वगैरे काय? तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारचे प्रॉपर्टी नको आहे, तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारचे म्हणजे जे तुमचं उज्ज्वला गॅस आहे ते उज्ज्वला गॅसमध्ये तुमचं कनेक्शन असणे गरजेचं आहे आणि तुम्ही ऑनलाईन पद्धतीने गॅस बुकिंग करणं सुद्धा गरजेचं आहे. तरच तुम्हाला या 3 हंड्या दिले जाणार आहे. आणि दुसरं गिफ्ट म्हणजे लाडक्या बहिणींना आता पैठणी साडी दिली जाणार आहे. आता ही जी पैठणी साडी दिली जाणार आहे मकर संक्रांतीचं गोड सर्व महिलांना म्हणजे आता तुम्हाला पैठणी साडी वाटप झाली आणि वाटपसुद्धा होणार आहे. म्हणजे भरपूर महिलांना अजून मिळालेलं नाही आणि भरपूर महिलांना भेटलेले आहे. कोणाकोणाला भेटले तर तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो. आणि सोबतच तुम्हाला घरकुल यादीची तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे. तुम्हाला आता 20 लाख घरकुल योजना सुरू झालेली आहे. 20 लाख घरकुल योजना म्हणजे आता यामध्ये तुम्ही महिला असो पुरुष असो कोणी असो त्यामध्ये फक्त गरीब महिला गरीब पुरुषांना 20 लाख घर योजना वाटप होणार आहे. तुम्ही सुद्धा याचा फॉर्म भरू शकता. योजना सुद्धा चालू. याची पात्रता अपात्रता तुम्हाला माहिती आहे. तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नको आहे, तुमच्या घरामध्ये कोणी म्हणजे शेती वगैरे नको आहे आणि तुमच्या घरामध्ये कुठलाही 4 व्हीलर वगैरे नको आहे. ठीक आहे. असं जर ज्या व्यक्तीकडे घर नसेल त्यांना आता घरकुल यादीसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आताच तुम्हाला मी सर्व माहिती दिलेली आहे. सर्व माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता आणि तुम्हाला किती पैसे मिळाले. ठीक आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.